गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11वी कॉमर्स या वर्गामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू झालेला आहे आणि आपली लेक्चर सिरीज चालू आहे. या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम आपले विद्यार्थी मित्रांनो सुरू झालेले आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सोडून घेणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तुम्हाला माहीतच आहे आपल्या प्लॅटफॉर्मवर अकाउंटचा प्रॉब्लेम पण आणि अकाउंटचा सोल्युशन पण हे दोन्ही पण स्क्रीनवरच अवेलेबल आहे. तुम्ही प्रॉब्लेम पण बघू शकतात आणि सोल्युशन पण बघू शकतात आणि चांगल्या प्रकारे शिकू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण अकाउंटसाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म जो तुमच्यासाठी काम करतो आहे तो फक्त DNA कॉमर्स. आमच्यासोबत कनेक्ट करा आणि अकाउंट शिका अगदी मोफत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण बघूया. प्रॉब्लेम आता तुम्हाला माहीत झालेला आहे. प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि ॲडजस्टमेंट दिली जाते. आपल्या सगळ्यात पहिला काम आहे, आपण काय करणार, ॲडजस्टमेंट वाचणार आणि एक एक ॲडजस्टमेंटला स्टार करून घेणार. तर सगळ्यात पहिले ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ बॅड डेब्ट्स ₹2000 अँड प्रोव्हाइड 2.5% रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स ऑन डेटर्स. बॅड डेब्ट्स आणि RDD अशा दोन ट्रान्झॅक्शन एका ॲडजस्टमेंटमध्ये विचारलेले आहे. याला म्हणतात बॅड डेब्ट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट. ही कशावर सोडवायची? तर इथं सांगितलं डेटर्स, नाही सांगितलं तरी पण लक्षात ठेवा. ॲडजस्टमेंटमध्ये नाही सांगितलं तरी पण बॅड डेब्ट्स आणि RDD हे नेहमी सन्ड्री डेटर्सवरच सोडवतात. म्हणून जेव्हा जेव्हा बॅड डेब्ट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट विचारली जाणार तेव्हा तुम्ही सन्ड्री डेटर्सला स्टार करा किंवा विशिष्ट मार्किंग करून घ्या. तर आपण इथं मार्किंग करून घेऊया. मार्किंग तुम्हाला माहितीच आहे आपण कशी करतो. तर सुरुवातीला आपण मार्किंग करून घेऊया. तर बॅड डेब्ट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट आपण सोडवणार सन्ड्री डेटर्सवर. इथं विद्यार्थी मित्रांनो बघा, दोन ट्रान्झॅक्शन सोबत दिले, डेटर्स आणि क्रेडिटर्स. जो पहिला ट्रान्झॅक्शन आहे डेटर्स तो 70,000 आणि दुसरा ट्रान्झॅक्शन क्रेडिटर्स 1,29,000. तर आपण इथं डेटर्सला स्टार करून घेऊया. डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे, क्रेडिटर्सवर नाही. दुसरी ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. मी तुम्हाला शिकवलेलं आहे क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट डायरेक्ट सोडवा, कारण क्लोजिंग स्टॉक हा ट्रायल बॅलन्समध्ये दिला जात नाही. ट्रायल बॅलन्समध्ये ओपनिंग स्टॉक असतो. मग क्लोजिंग स्टॉकला स्टार करायची गरज नाही. त्याच्यानंतर प्रोव्हाइड डेप्रिसिएशन 5% ऑन बिल्डिंग अँड 10% ऑन मशिनरी. बिल्डिंगवर 5% आणि मशिनरीवर 10% डेप्रिसिएशन विचारलं. मग इथं प्लॅन्ड अँड मशिनरीला स्टार करा आणि इकडे खाली दिलं बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग, त्याला स्टार करा. दोघांना स्टार केलं कारण त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर रेंट प्रीपेडची ॲडजस्टमेंट आहे, रेंटवर विचारली. इकडे रेंट दिलेला आहे, रेंटला स्टार करा. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्डवर आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आली. मग इकडे बघा कॅरेज आहे, ही कॅरेज इनवर्ड. मग कॅरेज इनवर्डला स्टार करा. इथे खाली कॅरेज आउटवर्ड पण आहे पण ॲडजस्टमेंट इनवर्डवर विचारली म्हणून इनवर्डला स्टार करा. आपण सगळ्या ॲडजस्टमेंटला स्टार केलं. या पद्धतीने तुम्हाला स्टार करायचं आहे. आता ज्या ज्या ट्रान्झॅक्शनला तुम्ही स्टार केलं त्याच्यावर आहे ॲडजस्टमेंट, त्यांचे आपल्याला करावे लागतील 2 इफेक्ट. आणि ज्यांच्यावर तुम्ही स्टार केलेलं नाही त्यांच्यावर ॲडजस्टमेंट नाही, त्यांचा एकच इफेक्ट करायचा. आता आपण हे क्लोज करून घेऊ. क्लोज करून घेतल्यानंतर हे स्टार तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही फक्त लक्षात ठेवा कशावर ॲडजस्टमेंट आहे. तर आपण हे क्लोज करू आणि प्रॉब्लेम सोडवूया. आता प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक तुम्हाला माहिती आहे. अगोदर आपण सर्व डेबिट बॅलन्सेस सोडवतो आणि त्याच्यानंतर सर्व क्रेडिट बॅलन्सेस सोडवतो. आपण हा प्रॉब्लेममध्ये दिलेला जो सिक्वेन्स आहे त्यानुसार सोडवत नाही. आपण पहिले डेबिट त्याच्यानंतर क्रेडिट. जेव्हा जेव्हा डेबिट सोडवणार तेव्हा तेव्हा डेबिटचा नियम लक्षात ठेवा. डेबिट बॅलन्समध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस असू शकतो किंवा असेट असू शकतो. जर तुम्हाला तो एक्सपेन्सेस वाटला तर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला रेकॉर्ड करायचा आहे, डेबिट साईडला. आणि जर तो एक्सपेन्सेस नसेल तर डायरेक्ट असेटला रेकॉर्ड करा. तर आपण इथे बघूया ट्रायल बॅलन्सच्या डेबिटमध्ये. मग डेबिटमध्ये ओपनिंग स्टॉक असतो, तुम्हाला माहिती आहे. ओपनिंग स्टॉक आपण असेटला रेकॉर्ड करत नाही, तर ओपनिंग स्टॉक आपण डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करतो. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवातच ओपनिंग स्टॉकने होते आणि तुम्हाला मी शिकवलेलं आहे ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या पुढे लिहिणार आपण, तर ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आपण, कारण डेबिट बॅलन्स चालू आहे. डेबिट बॅलन्स याचा अर्थ जेव्हा जेव्हा ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करणार तेव्हा डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करणार तेव्हा पण डेबिटला, कारण डेबिट बॅलन्स आपण सोडवतोय. तर ओपनिंग स्टॉक नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच लिहितात. मग ओपनिंग स्टॉक डेबिटला लिहा. डेबिटची सुरुवात आपण टू शब्दाने करतो, टू ओपनिंग स्टॉक. आणि याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, मग डायरेक्ट तुम्ही आउटरला त्याची अमाऊंट लिहा 45,200, 45,200.
45,200. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक नंतर विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल क्रेडिट बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स आपण नंतर सोडूया. ड्रॉइंग नवीन ट्रान्झॅक्शन दिलं, ड्रॉइंग जर तुम्हाला दिली तर ड्रॉइंगला ट्रायल बॅलन्समध्ये जर ड्रॉइंग दिली तर ड्रॉइंगला हा नियम वापरू नका, ड्रॉइंग एक्सपेन्सेस किंवा असेट म्हणून रेकॉर्ड करू नका. जेव्हा जेव्हा ड्रॉइंग ट्रायल बॅलन्समध्ये देणार तेव्हा ड्रॉइंगचा फक्त एकच इफेक्ट करायचा आणि ड्रॉइंग काय करायची, कॅपिटलमधून लेस करायची. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल असतं, त्या कॅपिटलमधून आपण ड्रॉइंग लेस करतो आणि जेव्हा जेव्हा ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट दिली जाणार तेव्हा ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करावे लागतील, ड्रॉइंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि कॅपिटलमधून लेस. परंतु ॲडजस्टमेंट दिली तर 2 इफेक्ट करणार, परंतु ड्रॉइंग जर ट्रायल बॅलन्समध्येच आली तर ड्रॉइंगचा फक्त एकच इफेक्ट करायचा आणि ड्रॉइंग ट्रेडिंग अकाउंटला पण रेकॉर्ड करू नका, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण रेकॉर्ड करू नका. ड्रॉइंग डायरेक्ट फक्त बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला रेकॉर्ड करा आणि कॅपिटलमधून लेस करा. कधी, जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये ड्रॉइंग दिली जाणार. मग चला आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाऊ. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची सुरुवात नेहमी कॅपिटलने करतात. मग आपण सुरुवातीला लिहूया कॅपिटल, सुरुवातीला लिहूया कॅपिटल आणि कॅपिटल इथं दिलेला होता बघा, 3 लाख रुपये कॅपिटलची अमाऊंट दिलेली आहे. कॅपिटल आपण नेहमी इनरला लिहितो कारण त्याच्यावर आपल्याला नेट प्रॉफिट नेट लॉस ट्रान्सफर करावा लागतो. आणि जेव्हा जेव्हा ड्रॉइंग ट्रायल बॅलन्समध्ये देणार तेव्हा एकदाच रेकॉर्ड करणार आणि ती ड्रॉइंग कॅपिटलमधून आपण लेस करणार. मग इकडे कॅपिटलमधून लेस करा, लेस ड्रॉइंग, लेस ड्रॉइंग 20,000. ड्रॉइंग दिलेली आहे 20,000. मग 20,000 लेस करा आणि इनरलाच लिहा. 3 लाखमधून 20,000 गेले म्हणजे शिल्लक राहिले 2,80,000. मग ड्रॉइंगचा एकच इफेक्ट करा, कॅपिटलमधून लेस करा, ड्रॉइंग ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करू नका. मग सर ड्रॉइंग ट्रेडिंग अकाउंटला कधी रेकॉर्ड करायची, जेव्हा ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट दिली जाणार तेव्हा ड्रॉइंगचे 2 इफेक्ट करायचे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि कॅपिटलमधून लेस. परंतु ड्रॉइंग जर ट्रायल बॅलन्समध्ये दिली तर फक्त एकच इफेक्ट करा, ड्रॉइंग कॅपिटलमधून लेस करा. चला पुढे, ड्रॉइंग नंतर फर्निचर. आपला डेबिटचा नियम वापरा, डेबिटचा नियम एक्सपेन्सेस किंवा असेट. मग फर्निचर आपली असेट आहे, आपण असेटला रेकॉर्ड करणार. मग असेटची सुरुवात फिक्स असेटने होते, फर्निचर आपली फिक्स असेट आहे, फर्निचर. मग फर्निचरची अमाऊंट त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला लिहा 60,000. फर्निचरवर ॲडजस्टमेंट नाही, आपण सुरुवातीला स्टार केले होते, तुम्हाला माहिती कशावर ॲडजस्टमेंट आहे. प्रीपेड इन्शुरन्स, फक्त इन्शुरन्स शब्दाने आला विद्यार्थी मित्रांनो, प्रीपेड शब्द आला. काय करायचं, डेबिटमध्ये दिला, डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस किंवा असेट. जर फक्त इन्शुरन्स शब्द असता तर इन्शुरन्स आपला एक्सपेन्सेस आहे, आपण एक्सपेन्सेस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केलं असतं. परंतु एखाद्या खर्चाच्या अगोदर 2 शब्द येऊ शकतात, ते 2 शब्द कोणते लक्षात ठेवा, प्रीपेड किंवा आउटस्टँडिंग. मग प्रीपेड आणि आउटस्टँडिंग तर ॲडजस्टमेंट आहे, इथं ॲडजस्टमेंट पण असते. पण जेव्हा जेव्हा प्रीपेड आणि आउटस्टँडिंग हे शब्द ट्रायल बॅलन्समध्ये दिले जातील तेव्हा प्रीपेड आणि आउटस्टँडिंग फक्त एकदाच रेकॉर्ड करायचे. आणि कुठे रेकॉर्ड करायचे, जेव्हा जेव्हा प्रीपेड शब्द येणार तेव्हा प्रीपेड म्हणजे असेटला रेकॉर्ड करा आणि आउटस्टँडिंग शब्द येणार तर आउटस्टँडिंग म्हणजे लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग इथं आता प्रीपेड शब्द आला, प्रीपेड म्हणजे अगोदरच पेड केले तर आपण ते असेटला रेकॉर्ड करणार. म्हणजे प्रीपेड शब्द आला तर असेटला रेकॉर्ड करा, आउटस्टँडिंग शब्द आला तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. केव्हा, फक्त ट्रायल बॅलन्समध्ये आला तर. मग आता प्रीपेड शब्द आला म्हणून आपण असेटला रेकॉर्ड करणार. चला असेटला, मग असेटला इथं 5-6 लाईन सोडा फिक्स असेटसाठी आणि इथे लिहा प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड इन्शुरन्स. बरेच विद्यार्थी चुकतात, सर इन्शुरन्स खर्च आहे, इन्शुरन्स खर्च आहे. इन्शुरन्स डायरेक्ट आपण अगोदर अमाऊंट लिहून घेऊया, प्रीपेड इन्शुरन्स 1,770, डायरेक्ट आउटर कॉलम 1,770. बरेच विद्यार्थी काय करतात, सर इन्शुरन्स खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितात. अगदी बरोबर आहे, परंतु इन्शुरन्सच्या अगोदर जर प्रीपेड शब्द आला तर असेटला रेकॉर्ड करा, इन्शुरन्सच्या अगोदर आउटस्टँडिंग शब्द आला तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करू नका. तर जेव्हा जेव्हा प्रीपेड शब्द येणार ट्रायल बॅलन्समध्ये असेटला रेकॉर्ड होणार, जेव्हा जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये आउटस्टँडिंग शब्द येणार लायबिलिटीला रेकॉर्ड होणार आणि फक्त एकदाच रेकॉर्ड होणार कारण ती ॲडजस्टमेंट नाही. पुढचं प्रीपेड झाल्यानंतर डेटर्स आणि क्रेडिटर्स. आपल्याला 2 ट्रान्झॅक्शन सोबत दिले, डेटर्स आणि क्रेडिटर्स. आपलं पार्ट झालेलं पाहिजे. डेटर्स आपली असेट आहे आणि क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे. तर डेटर्स हे 70,000 डेटर्स आहे आणि 1,29,250 क्रेडिटमध्ये जे दिले ते क्रेडिटमध्ये दिलेले ट्रान्झॅक्शन क्रेडिटर्स आहे. तर आपण अगोदर डेटर्स सोडूया कारण आपण डेबिट सोडवतोय. मग डेटर्स आपली असेट आहे आणि त्याला आपण स्टार केलं होतं, तर लिहा इकडे असेटला सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्स. मग आपण इथं लिहूया
इथे लिहूया, वरती आपण डेप्रिसिएशन सोडू, सन्ड्री डेटर्स. आता डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून इनरला लिहा सन्ड्री डेटर्स किती 70,000. मग इनरला लिहा सन्ड्री डेटर्स 70,000. आता जेव्हा तुम्ही डेटर्सवर ॲडजस्टमेंट सोडवता तेव्हा डेटर्सवर एक नवीन ॲडजस्टमेंट सोडवली जाते, त्याला म्हणतात बॅड डेट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट. इथं पहिलीच ॲडजस्टमेंट दिलेली आहे. मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ॲडजस्टमेंटमध्ये जे बॅड डेट्स आणि RDD दिले जातात ते मला मी शिकवलेलं आहे. जे बॅड डेट्स जे RDD ॲडजस्टमेंटमध्ये दिले जाणार ते डेटर्समधून वजा करतात. मग आपण काय करूया, जेव्हा तुम्ही बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट सोडवणार तेव्हा तुम्ही फक्त बघा की बॅड डेट्स किती दिलेली आहे 2,000 आणि RDD दिलेली आहे 2.5%, 2.5%. RDDची अमाऊंट दिलेली नाही. मग हे जे बॅड डेट्स आहे 2,000 त्याला न्यू बॅड डेट्स म्हणतात आणि ही जी RDD आहे त्याला न्यू RDD म्हणतात. आणि जे बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समध्ये दिले जातात त्याला ओल्ड बॅड डेट्स म्हणतात. जी RDD ट्रायल बॅलन्समध्ये दिली जाते त्याला ओल्ड RDD असं म्हणतात. आता आपण काय करणार, सगळ्यात पहिला इफेक्ट, तुम्ही जे बॅड डेट्स आणि जे RDD ॲडजस्टमेंटमध्ये दिले जाणार, जे बॅड डेट्स आणि जी RDD ॲडजस्टमेंटमध्ये दिली जाणार ती सगळ्यात अगोदर डेटर्समधून वजा करा. मग डेटर्समधून वजा करताना प्रश्न आहे, सर अगोदर बॅड डेट्स वजा करू का RDD वजा करू? तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही डेटर्समधून वजा करतात सगळ्यात अगोदर बॅड डेट्स वजा करायचे आणि नंतर RDD वजा करायची. मग अगोदर आपण बॅड डेट्स वजा करूया. लेस या बॅड डेट्सला म्हणतात न्यू बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स. आणि हे न्यू बॅड डेट्स बघा ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहे 2,000. इनरलाच वजा करून उत्तर लिहा. 70,000 मधून 2,000 गेले, शिल्लक राहिले 68,000. सगळ्यात अगोदर न्यू बॅड डेट्स वजा केला. वजा केल्यानंतर आता शिल्लक राहिलेली RDD वजा करा. RDD किती आहे 2.5%, मग ती पण वजा करायची. लेस त्याला म्हणतात न्यू RDD, न्यू RDD 2.5%. 2.5% आता काढायचे. RDDची अमाऊंट आपल्याला माहीत नाही. मग 2.5% कशावर काढायचे? बरेच विद्यार्थी इथं 70,000वर 2.5% काढतात. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही न्यू RDD काढणार तेव्हा न्यू RDD कशावर काढतात, तर बॅड डेट्स वजा केल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहते त्याच्यावर न्यू RDD काढतात. म्हणजे बॅड डेट्स वजा केल्यानंतर किती शिल्लक राहिले 68,000. 68,000वर 2.5% काढायचे, 70,000वर 2.5% काढायचे नाही. म्हणून आपण अगोदर बॅड डेट्स वजा करतो आणि शिल्लक राहिलेल्या अमाऊंटवर काय चार्ज करतो RDD. तर RDD 2.5% 68,000वर काढा. 2.5% म्हणजे 1 झिरो कट करा म्हणजे 10%, 2 झिरो कट करा म्हणजे 1%. मग 1% येतो 680. 2 झिरो कट केल्यानंतर 1% येणार 680. 680 गुणिले 2.5 करा. मग 680 गुणिले 2.5 केले तर किती येतात, तर ते येणार 1700. मग 1700 आपल्याला वजा करायचे आहे. 1700 आपल्याला वजा करायची आहे. मग RDD आली 1700. 68,000 मधून 1700 वजा करा, किती शिल्लक राहिले 66,300. मग डेटर्स आपले आउटरला डायरेक्ट लिहून टाका 66,300. मग सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आली विद्यार्थी मित्रांनो 66,300. कशी आली, तर मी परत एकदा रिपीट करतो. बॅड डेट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट जर विचारली तर सगळ्यात पहिले डेटर्समधून वजा करा. वजा करताना बॅड डेट्स अगोदर वजा करा आणि नंतर RDD वजा करा. या दोन्ही बॅड डेट्स आणि RDD ज्या ॲडजस्टमेंटमध्ये देतात त्यांना न्यू बॅड डेट्स आणि न्यू RDD म्हणतात. आता दुसरा इफेक्ट, मग जेव्हा तुम्ही न्यू बॅड डेट्स आणि न्यू RDD डेटर्समधून वजा करतात तेव्हा दुसरा इफेक्ट नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करा. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इफेक्ट कुठे करू सर मी, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इफेक्ट नेहमी डेबिटला करायचा. कुठे करायचा, डेबिटला. परंतु इथे जर प्रॉब्लेम बघितला तुम्ही तर इथं प्रॉब्लेममध्ये बॅड डेट्स दिलेले नाही. प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेट्स दिलेले नाही. ट्रायल बॅलन्समध्ये फक्त रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स क्रेडिटमध्ये RDD दिलेली आहे. मग असं जर असेल फक्त RDD दिली बॅड डेट्स नाही दिलं तर काय करा, शक्यतो तो इफेक्ट क्रेडिटला करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट ऐवजी इफेक्ट कुठे करा, क्रेडिटला करा. आपण डेबिटला पण इफेक्ट करू शकतो, परंतु डेबिटला जर इफेक्ट केला तर आपलं मायनसमध्ये इफेक्ट येणार, कारण RDDची अमाऊंट जास्त आहे. तर काय करायचं, डेटर्समधून वजा करा आणि फक्त RDD दिलेली असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट करा. मग क्रेडिटला एक लाईन सोडा, कशासाठी, ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉससाठी. मग इकडे लिहूया, ट्रायल बॅलन्समध्ये जी RDD दिली जाते त्याला म्हणतात ओल्ड RDD. सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्सची RDD रेकॉर्ड करा. मग ट्रायल बॅलन्सची RDDला आपण म्हणणार बाय ओल्ड RDD.
सगळ्यात अगोदर ती रेकॉर्ड करायची आणि इकडे ओल्ड आरडीडी दिलेली आहे 6000, मग ती इनरला रेकॉर्ड करा, इनरला रेकॉर्ड करा. आता मी तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये शिकवलं होतं, आरडीडी आणि बॅड डेट्स डेटर्समधून लेस करतात आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतात आणि डेबिटला जेव्हा रेकॉर्ड करतात तेव्हा ते ॲड करतात. काय ॲड करतात? जे तुम्ही डेटर्समधून लेस केले ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ॲड करतात. कुठे? डेबिटला. परंतु आत्ता आपण इफेक्ट डेबिटला करत नाही, आपण कुठे करतोय? क्रेडिटला. मग डेबिटला जर इफेक्ट करत असाल तर ॲड करायचं. आता इफेक्ट तुम्ही क्रेडिटला करत आहात, मग इफेक्ट जर क्रेडिटला करत असाल तर ॲड करायचं नाही, लेस करायचं. मग आता आपण इफेक्ट लेस करणार. मग लेस करताना लेस न्यू बॅड डेट्स, म्हणजे जे जे ॲडजस्टमेंटमधून तुम्ही लेस केले होते ते न्यू बॅड डेट्स किती होते? 2000. लेस न्यू आरडीडी, आणि ती न्यू आरडीडी आपली किती आली होती डेटर्समध्ये? 1700. मग डेटर्समधून 1700 आपण लेस केले होते ते इकडे पण लेस करा आणि फायनल अमाऊंट आउटरला लिहा. 6 मधून 2 गेले 4, 4 मधून 1700 गेले म्हणजे 2300. 2300 शिल्लक राहिले 2300. ॲडजस्टमेंट संपली. परत एकदा रिपीट करतो. ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेट्स आणि आरडीडी दिले जातात. ॲडजस्टमेंटमध्ये जे बॅड डेट्स आणि आरडीडी असतात त्याला न्यू बॅड डेट्स आणि न्यू आरडीडी म्हणतात. ते पहिल्यांदा डेटर्समधून वजा करायचे. वजा करताना अगोदर डेटर्समधून न्यू बॅड डेट्स वजा करा, शिल्लक राहिलेल्या अमाऊंटमधून आरडीडी वजा करा. हे वजा केल्यानंतर याचा दुसरा इफेक्ट नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करतात. परंतु आत्ता आपण डेबिटला केला नाही का? कारण आरडीडीज दिलेली आहे, बॅड डेट्स दिलेले नाही. मग फक्त आरडीडी दिलेली असेल तर डेबिट ऐवजी क्रेडिटला इफेक्ट करा. मग काय करायचं? पहिले ट्रायल बॅलन्सची आरडीडी लिहून घ्यायची. मग ट्रायल बॅलन्सची आरडीडी इथं क्रेडिटला लिहायची आणि जे इफेक्ट तुम्ही डेबिटला करत होता ते आता कुठे करताय? क्रेडिटला. डेबिटला जर करत असाल तर ॲड करा, क्रेडिटला जर करत असाल तर लेस करा. म्हणजे जे तुम्ही डेटर्समधून लेस केले होते बॅड डेट्स आणि आरडीडी 2000 आणि 1700, ते 2000 आणि 1700 जर इकडे आपण लिहिले असते तर ॲड केले असते. परंतु इफेक्ट जर क्रेडिटला करत असाल तर ते लेसच होणार. मग इथं लेस करा आणि शिल्लक राहिले 2300. या पद्धतीने ॲडजस्टमेंट संपली. पुढचं क्रेडिटर्स, तो क्रेडिट बॅलन्स आहे तो आपण नंतर सोडवणार. आता डेबिट बॅलन्सेस बघा. पुढचा डेबिट बॅलन्स 57,000 आणि त्याच्यासोबत 1,20,000 दोन दिले. मग दोन दिले तर एक डेबिट आहे एक क्रेडिट आहे. परचेसेस डेबिट आहे आणि सेल्स क्रेडिट आहे. आपण डेबिट सोडूया. मग परचेस डेबिटचा नियम एक्सपेन्सेस किंवा असेट. परचेसेस एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? तर आपल्याला माहिती आहे परचेसेस आपला खर्च आहे. मग खर्च म्हणजे कुठे रेकॉर्ड करा? डेबिटला. मग परचेस कोणत्या डेबिटला? ट्रेडिंग अकाउंट का प्रॉफिट अँड लॉस अकाउंट? तर आपल्याला माहिती आहे परचेस नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेसेस. परचेसेस इनरला लिहा कारण परचेस आणि सेल्समधून त्याचे रिटर्न वजा करावे लागतात. अगोदर इथं बघून घ्या, इथं रिटर्न दिलेले आहे बघा. मग रिटर्न दिलेले असतील तर इनरला लिहा. मग परचेसची अमाऊंट 57,000. रिटर्न दिलेले असतील तर इनरला लिहा आणि रिटर्न वजा करा. आणि परचेसमधून परचेसचे रिटर्न वजा करायचे, लेस रिटर्न. आणि रिटर्न एकदाच वजा करायचे, ती काय ॲडजस्टमेंट नाही. आता इथं मला बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होणार, सर रिटर्न आहे, एक रिटर्न आहे 2000, एक रिटर्न आहे 9000, परचेसमधून कोणते वजा करू? तर मी तुम्हाला लॉजिक सांगितलं होतं. परचेस डेबिटमध्ये असतात. परचेसचा बॅलन्स 57,000 डेबिटमध्ये आहे, तर परचेस रिटर्न क्रेडिटमध्ये असतील. मग परचेस डेबिट तर रिटर्न कुठे असतील? क्रेडिट. मग जे रिटर्न क्रेडिटमध्ये असतात त्याला परचेस रिटर्न म्हणतात आणि जे रिटर्न डेबिटमध्ये असतात त्याला सेल्स रिटर्न म्हणतात. मग परचेस रिटर्न कुठे असतात? क्रेडिटमध्ये. मग जे रिटर्न क्रेडिटमध्ये आहे किती आहे? 9000. ते 9000 परचेस रिटर्न आहे आणि हे डेबिटमधले रिटर्न सेल्स रिटर्न आहे ते 2000. आपल्याला परचेस रिटर्न पाहिजे, ते क्रेडिटमध्ये किती? 9000. मग 9000 वजा करा. 57,000 मधून 9000 गेले, शिल्लक राहिले 48,000 आणि एकच इफेक्ट करायचा. आता परचेस नंतर तुम्ही सेल्स लगेच लिहून घ्या. तर सेल्स आपला इन्कम आहे. इन्कम आपण क्रेडिटला रेकॉर्ड करतो. परचेस डेबिटला, सेल्स क्रेडिटला. फक्त कोणत्या अकाउंटला? ट्रेडिंग अकाउंटला. परचेस आणि सेल्स फक्त ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करायचं. मग सेल्स इथे लिहून घ्या, परचेस आणि सेल्स सोबत लिहा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. मग सेल्सची अमाऊंट इकडे बघा. सेल्स क्रेडिटमध्ये आहे, क्रेडिटमध्ये 1,20,000. इनरला लिहा 1,20,000. आणि आता सेल्समधून सेल्सचे रिटर्न वजा करा, लेस
रिटर्न. मग 1,20,000 क्रेडिटमध्ये होते, आता सेल्स क्रेडिटमध्ये आहे तर त्याची रिटर्न कुठे असतील? डेबिटमध्ये. मग डेबिटची रिटर्न बघा इकडे, मग डेबिटची रिटर्न आहे 2,000. मग 2,000 रिटर्न वजा करा. लॉजिक मी तुम्हाला सांगितला तो लॉजिक लक्षात घ्या. आणि आउटरला आले 1,18,000. 1,18,000. परचेस डेबिटला असतात, त्याचे रिटर्न क्रेडिटला असतात. सेल्स क्रेडिटला असतात तर सेल्सचे रिटर्न डेबिटला असतात. परचेसमधून परचेस रिटर्न वजा करा, सेल्समधून सेल्स रिटर्न वजा करा, एकदाच, ॲडजस्टमेंट नाही. प्लांट अँड मशिनरी एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? असेट आहे. तर चला बॅलन्स शीटच्या असेटला वरती आपण जागा सोडली तिथं लिहा प्लांट अँड मशिनरी. मग प्लांट अँड मशिनरी याच्यावर ॲडजस्टमेंट होती, आपण स्टार केलं होतं. इनरला लिहा प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 50,000. आणि असेटवर नेहमी डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट असते. ॲडजस्टमेंट नंबर 3, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन 5% ऑन बिल्डिंग. बिल्डिंगवर 5% आणि मशिनरीवर 10%. आपण मशिनरी लिहितोय, मग मशिनरीवर 10% डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनमुळे असेट कमी होतात, म्हणजे डेप्रिसिएशन नेहमी पहिल्यांदा लेस करायचं. मग लिहा लेस 10% डेप्रिसिएशन. 10% म्हणजे 1 0 कट. मग 1 0 कट केल्यावर किती शिल्लक राहतात? 5,000. मग 10% डेप्रिसिएशन आलं 5,000. आउटरला शिल्लक राहिले 45,000. आता डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करतात. पहिल्यांदा डेप्रिसिएशन लेस करा, दुसऱ्यांदा डेप्रिसिएशन आपला लॉस आहे, खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक लाईन आपण सोडून देतो आणि लिहितो टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. आणि डायरेक्ट आउटरला किती डेप्रिसिएशन होतं? 5,000. संपलं. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ट्रायल बॅलन्स सोडवताय तुम्ही डेबिट एक्सपेन्सेस किंवा असेट. मग इन्व्हेस्टमेंट एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. तर इन्व्हेस्टमेंट आपली एक्सपेन्सेस नाही, इन्व्हेस्टमेंट आपली काय आहे? असेट आहे. ज्या ज्या वेळेस इन्व्हेस्टमेंट येणार असेटला रेकॉर्ड करा. मग चला बॅलन्स शीटच्या असेटला आपण लिहूया इन्व्हेस्टमेंट. मग इन्व्हेस्टमेंट आपण इथे लिहूया. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट विद्यार्थी मित्रांनो दिलेली आहे 68,000. इन्व्हेस्टमेंट असेट आहे. इन्व्हेस्टमेंट नंतर फॅक्टरी इन्शुरन्स डेबिटमध्ये दिलं. इन्शुरन्स एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे. तर इन्शुरन्स खर्च आहे म्हणजे डेबिटला. कोणत्या डेबिटला? ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस. तर इन्शुरन्स फक्त इन्शुरन्स सांगितलं असतं विद्यार्थी मित्रांनो तर इन्शुरन्स हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितात. पण इथं इन्शुरन्सच्या अगोदर फॅक्टरी शब्द आला. जे ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये फॅक्टरीचा उल्लेख होतो, फॅक्टरी मीन्स ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट इट इज अ फॅक्टरी. ट्रेडिंग अकाउंट इज रिलेटेड विथ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॅक्टरी अकाउंट. जेवढे फॅक्टरीशी संबंधित ट्रान्झॅक्शन येणार ते फॅक्टरीशी संबंधित सर्व खर्च आणि सर्व इन्कम फक्त ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करायचे. फक्त इन्शुरन्स असता तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड केलं असतं, परंतु इथं फॅक्टरी शब्द आला. फॅक्टरी शब्द आल्यामुळे हा इन्शुरन्स आपण ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करणार. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू फॅक्टरी इन्शुरन्स. फक्त फॅक्टरी शब्द आला म्हणून आपण इकडे रेकॉर्ड करत आहोत फॅक्टरी इन्शुरन्स. मग डायरेक्ट आउटरला फॅक्टरी इन्शुरन्स 26,000. सॉरी किती आहे फॅक्टरी इन्शुरन्स? फॅक्टरी इन्शुरन्स 26,000 आहे. आणि फक्त इन्शुरन्स शब्द असता तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड केलं असतं. इन्शुरन्स नंतर ऑडिट फी एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे. मग ऑडिट फी खर्च आहे कोणत्या अकाउंटला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग इकडे लिहा टू. इथं डेप्रिसिएशन अजून एक बाकी आहे म्हणून एक लाईन सोडा. टू ऑडिट फीज. डायरेक्ट आउटर कॉलमला ऑडिट फीची अमाऊंट आहे 21,000. आपण डेप्रिसिएशनची पूर्ण ॲडजस्टमेंट सोडवली असती तर इथं अजून एक डेप्रिसिएशन आलं असतं, पण आपण ॲडजस्टमेंट पूर्ण सोडवलेली नाही. ऑडिट फी नंतर कॅरेज इनवर्ड. 2 प्रकारचे कॅरेज असतात, इनवर्ड आणि आउटवर्ड. कॅरेज हा फक्त खर्च आहे, कॅरेज एक्सपेन्सेस आहे, असेट नाही. कॅरेज ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करायचं. तर मी थेरी लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे, तुम्ही थेरी लेक्चर बघू शकता. कॅरेज इनवर्ड सांगितलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. कॅरेज आउटवर्ड सांगितलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. आणि फक्त कॅरेज शब्द आला तर ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करणार. तर इथं शब्द आहे कॅरेज इनवर्ड. मग इनवर्ड कुठे रेकॉर्ड करणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू कॅरेज इनवर्ड.
आणि याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहा कॅरेज इनवर्ड, ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर म्हणून इनरला लिहा 1800 आणि लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. ॲडजस्टमेंट नंबर 5 आउटस्टँडिंग सांगितलं 1200 रुपये. मग मी तुम्हाला आउटस्टँडिंग आणि प्रीपेड शिकवलेले आहे. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचे आहे, मग जे जे खर्च आउटस्टँडिंग असतात त्याचे पहिला इफेक्ट नेहमी ॲड करतात. जे जे खर्च आउटस्टँडिंग असतात ते आपल्याला द्यावे लागतात म्हणून पहिल्यांदा नेहमी ॲड करतात. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट नेहमी ॲड करा, ॲड आउटस्टँडिंग, ॲड आउटस्टँडिंग 1200 आणि टोटल आउटरला 1800 आणि 1200 3000. आता ॲडजस्टमेंट सोडवत आहे, आउटस्टँडिंग पहिल्यांदा ॲड करा आणि दुसऱ्यांदा तो द्यायचा आहे म्हणजे आपली लायबिलिटी आहे. मग दुसऱ्यांदा आउटस्टँडिंग नेहमी लायबिलिटीला रेकॉर्ड करा. कॅपिटल खाली 2-3 लाईन सोडा आणि लिहा शॉर्टमध्ये O/S म्हणजे आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड, आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड, आउटर कॉलम 1200. आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट तुम्हाला आता पाठ झाली पाहिजे. आउटस्टँडिंग द्यायचं आहे म्हणून पहिल्यांदा नेहमी ॲड करा आणि दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करा. कॅरेज इनवर्ड नंतर विद्यार्थी मित्रांनो लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? डेबिट सोडवतोय आपण, तर लँड अँड बिल्डिंग असेट आहे तर असेटला रेकॉर्ड करा लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग. इनरला लिहा त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 1,40,000. लँड अँड बिल्डिंग आहे 1,40,000. क्वेश्चनवर नजर ठेवा. लँड अँड बिल्डिंग 1,40,000, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन आपण वरती सोडवलं होतं, पहिल्यांदा लेस करतात. मग किती डेप्रिसिएशन आहे? 5% बिल्डिंगवर. मग 5% वजा करा, 5% डेप्रिसिएशन. मग 5% कसे काढायचे? एक झिरो कट करा, एक झिरो म्हणजे 10%, एक 14,000. मग 10% 14,000 तर 5% म्हणजे निम्मे 7,000. मग निम्मे आले 7,000. डेप्रिसिएशन आलं 7,000. किंवा 2 झिरो कट करा आणि 1% काढा. 2 झिरो कट केल्यानंतर 1400 गुणिले 5 करा, किती येणार? 7,000. 1,40,000 मधून 7,000 वजा झाले 1,33,000. आता डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट, पहिल्यांदा डेप्रिसिएशन वजा करतात, दुसऱ्यांदा डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितात. आपण इथं एक लाईन सोडली होती, तिथं लिहा टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग किती होतं? 7,000. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग आपण किती डेप्रिसिएशन काढलं? 7,000. तर या पद्धतीने डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट झाली. लँड अँड बिल्डिंग नंतर रेंट डेबिटमध्ये दिला. डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस किंवा असेट, रेंट म्हणजे भाडं. रेंट एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? रेंट एक्सपेन्सेस आहे. मग एक्सपेन्सेस म्हणजे ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर रेंट लिहितात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग लिहा टू रेंट, इनरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग रेंटची अमाऊंट आहे 7,120, इनरला 7,120. लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. रेंटवर ॲडजस्टमेंट नंबर 4 प्रीपेड सांगितलं. आउटस्टँडिंग जमली तर प्रीपेड जमलीच पाहिजे. आउटस्टँडिंग पहिल्यांदा ॲड करतात तर प्रीपेड उलट आहे. प्रीपेड म्हणजे अगोदरच देऊन टाकले, मग प्रीपेड काय करा? लेस करा. आउटस्टँडिंग पहिल्यांदा ॲड करायची, प्रीपेड पहिल्यांदा लेस करायची. मग प्रीपेड आपण लेस करणार, लेस प्रीपेड, लेस प्रीपेड. मग किती प्रीपेड दिलेला आहे? ॲडजस्टमेंट बघा, 4 नंबरची ॲडजस्टमेंट 3,560. मग 3,560 वजा करा. 7,120 मधून 3,560 जर वजा केले तर शिल्लक तेवढेच राहतात 3,560. आता दुसरा इफेक्ट करावे लागेल. आउटस्टँडिंग ॲड करतात आणि दुसऱ्यांदा ते लायबिलिटीला रेकॉर्ड करतात. तर प्रीपेड पहिल्यांदा लेस करतात आणि दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करतात. तर प्रीपेड आपण दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करणार. प्रीपेड रेंट, प्रीपेड रेंट 3,560 डायरेक्ट आउटरला. संपलं. आउटस्टँडिंग आणि प्रीपेडचे ॲडजस्टमेंट तुम्हाला सोडवता आल्या पाहिजे. आउटस्टँडिंग ॲड करायची, प्रीपेड लेस करायची. आउटस्टँडिंग दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करायची, प्रीपेड दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करायची. संपलं. रेंट नंतर रिझर्व फॉर बॅड डेट्स आपलं झालं. कॅरेज आउटवर्ड बघा, कॅरेज आलं. मी सांगितलं होतं कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड फक्त खर्च आहे. खर्च म्हणजे ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटला लिहितात, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहितात. मग आपण इथं जागा ॲडजस्ट करू आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करा कॅरेज आउटवर्ड.
मग इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करा कॅरेज आउटवर्ड टू कॅरेज आउटवर्ड. इनवर्ड सांगितलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आउटवर्ड सांगितलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. डायरेक्ट आउटर कॉलम कॅरेज आउटवर्ड किती 8,360 8,360. कॅरेज आउटवर्ड नंतर रिटर्न आपले झाले परचेसमधून परचेस रिटर्न वजा सेल्समधून सेल्स रिटर्न वजा झाले ते. त्याच्यानंतर डिस्काउंट, 2 डिस्काउंट दिले डेबिटमध्ये पण आणि क्रेडिटमध्ये पण. पहिले लक्षात घ्या डिस्काउंट काय आहे, तर डिस्काउंट फक्त खर्च आहे. मी थेरी लेक्चरमध्ये शिकवलं होतं डिस्काउंट इंटरेस्ट कमिशन हे फक्त खर्च आहे. डेबिटमध्ये आले तर डेबिटला रेकॉर्ड करा, क्रेडिटमध्ये आले तर क्रेडिटला रेकॉर्ड करा आणि फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग ज्या वेळेस डिस्काउंट दिला जाणार तो फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करा. डेबिटमध्ये दिलेला डिस्काउंट डेबिट साईडला, क्रेडिटमध्ये दिलेला डिस्काउंट क्रेडिट साईडला. मग इथं डेबिटचा डिस्काउंट डेबिटला लिहा टू डिस्काउंट. मग डेबिटमध्ये दिलेला डिस्काउंट आहे 1,000 आणि क्रेडिटचा डिस्काउंट क्रेडिटला लिहा बाय डिस्काउंट आणि क्रेडिटचा डिस्काउंट क्रेडिटला लिहा. मग बाय डिस्काउंट क्रेडिटचा डिस्काउंट बघा किती आहे, तर क्रेडिटचा डिस्काउंट आहे 7,000. डायरेक्ट आउटरला 7,000. डेबिटला दिलेला डिस्काउंट डेबिटला, क्रेडिटला दिलेला क्रेडिटला, फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यानंतर कमिशन पण फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचं. डेबिटमध्ये दिलं सॉरी तो क्रेडिटमध्ये आहे, तो क्रेडिट आपण नंतर सोडूया. डेबिट झाले संपलं. आता आपण क्रेडिट बॅलन्सेस सोडूया. क्रेडिट बॅलन्सेस सोडवण्यासाठी क्रेडिट ट्रान्झॅक्शन बघा, क्रेडिट बॅलन्सेस आपण सोडूया. क्रेडिट बॅलन्सेस कोणकोणते राहिले, तर पहिला क्रेडिट बॅलन्स कॅपिटल तो आपण रेकॉर्ड केला. दुसरा क्रेडिट बॅलन्स राहिलेला आहे. मग क्रेडिट बॅलन्सचा अगोदर एकदा नियम बघून घेऊ. क्रेडिटमध्ये दिलेले ट्रान्झॅक्शन इन्कम किंवा लायबिलिटी, जर इन्कम असतील तर क्रेडिटला रेकॉर्ड करा ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, आणि लायबिलिटी असेल तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग इथं दिलं क्रेडिटर्स इन्कम आहे का लायबिलिटी आहे, आपल्याला माहिती आहे क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा क्रेडिटर्स, लायबिलिटीला रेकॉर्ड करा क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्सची अमाऊंट इथं दिलेली आहे बघा क्रेडिटमध्ये 1,29,250. आउटर कॉलम 1,29,250. त्याच्यानंतर दुसरा इकडे सेल्स आपला रेकॉर्ड झाला ट्रेडिंग अकाउंटला. पुढचा क्रेडिट बॅलन्स रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स RDD. ट्रायल बॅलन्सची RDD ही ओल्ड RDD असते, ती शक्यतो आपण डेबिटला लिहितो, परंतु आता आपण ह्या प्रॉब्लेममध्ये क्रेडिटला रेकॉर्ड केली आणि क्रेडिटला रेकॉर्ड करून त्याच्यामधून RDD आणि बॅड डेट्स वजा केले. RDD पण आपली झाली. पुढचा क्रेडिट बघा रिटर्न आपले झाले. डिस्काउंट डेबिटचा डेबिटला लिहिला आपण, क्रेडिटचा क्रेडिटला लिहिला. आता फक्त एकच राहिला कमिशन पण फक्त लक्षात घ्या डेबिटमध्ये दिला तर डेबिटला, क्रेडिटमध्ये दिला तर क्रेडिटला. कमिशन फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करायचं. मग कमिशन फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करा. जसं डिस्काउंट रेकॉर्ड केलं, डिस्काउंट डेबिटला दिला तर डेबिटला, क्रेडिटला दिला तर क्रेडिटला. तसंच नियम कमिशनला, कमिशन डेबिटमध्ये दिलेला असेल तर डेबिटला रेकॉर्ड करा, क्रेडिटमध्ये दिलेला असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करा, फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग कमिशन दिला क्रेडिटला, इन्कम आहे रिसिव्ड म्हणलं, इन्कम म्हणजे क्रेडिटला रेकॉर्ड करा. बाय कमिशन रिसिव्ड, डायरेक्ट आउटर कॉलम 8,000. मग आपण थोडं सोल्युशन मोठं करू, प्रॉब्लेम छोटा करू. 8,000. विद्यार्थी मित्रांनो ट्रायल बॅलन्स आपला पूर्ण संपलेला आहे. ट्रायल बॅलन्स आपला संपलेला आहे. आता आपण काय करू, ॲडजस्टमेंट चेक करू की आपल्या कोणत्या ॲडजस्टमेंट सोडवायच्या बाकी आहे. ट्रायल बॅलन्स आपण पूर्ण सोडवला, डेबिट पण सोडवला, क्रेडिट पण सोडवला. आता ॲडजस्टमेंट चेक करा. पहिली ॲडजस्टमेंट RDD बॅड डेट्स डेटर्समधून वजा केले आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस ऐवजी कुठे सोडवले, क्रेडिटला सोडवले. मग क्रेडिट डेबिट ऐवजी क्रेडिटला सोडवले तर डेटर्समधून लेस केले, परत लेस करा. शक्यतो आपण इकडे सोडवतो ना ॲड करतो आपण, पण इकडे सोडवत असेल तर लेस करा. झालं ते. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपली बाकी आहे. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंटचे पहिले 2 इफेक्ट लक्षात घ्या. क्लोजिंग स्टॉक जर दिला असेल तर पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसऱ्यांदा असेटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, हा ट्रेडिंग अकाउंट आहे त्याच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक
आणि या क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा दोन व्हॅल्यू आल्या बघा. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड कॉस्ट प्राइस ₹46,000 अँड मार्केट प्राइस ₹40,000. दोन व्हॅल्यू आल्या. क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटमध्ये दोन व्हॅल्यू जर आल्या तर जी कमी असेल ती कन्सिडर करा. मग 46,000 आणि 40,000 जी कमी आहे ती कोणती कमी आहे? 40,000. तर इकडे रेकॉर्ड करा 40,000. क्लोजिंग स्टॉक पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचं आणि ॲडजस्टमेंट आहे म्हणून दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा. मग असेटला रेकॉर्ड करा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक 40,000. संपली ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन झाली, प्रीपेड रेंट झाली, आउटस्टँडिंग झाली, प्रॉब्लेम संपला. ट्रायल बॅलन्स पण झालं, ॲडजस्टमेंट पण सगळ्या झाल्या. आता 1 बाय 1 क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा, ट्रेडिंग नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतर बॅलन्स शीट. मग अगोदर आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. जी साईड जास्त असेल त्या साईडला क्लोज करा. मग इकडे बघा ही जास्त आहे 1,18,000 आणि 40. मग क्लोज करा. किती येते? 40, 50, 58 1,58,000. 1,58,000. क्रेडिट जास्त आहे ती सेम टू सेम टोटल डेबिटला लिहा 1,58,000 आणि या 1,58,000 मधून एवढ्या आउटरच्या अमाऊंट वजा करा. वजा केल्यानंतर जो फरक येईल त्याला नाव देणार आपण ग्रॉस प्रॉफिट. मग 1,58,000 मधून 45,200, 48,000, 26,000 आणि 3,000 वजा करा. किती फरक येतो? तर ट्रेडिंग अकाउंटला फरक येतोय विद्यार्थी मित्रांनो 35,800. फरक येणार आपला 35,800. आता या फरकाला नाव द्यायचं. डेबिटला फरक आला तर ग्रॉस प्रॉफिट, क्रेडिटला आला तर ग्रॉस लॉस. याला नाव द्या 2 ग्रॉस प्रॉफिट. तर ट्रेडिंगचा फरक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. ट्रान्सफर करताना डेबिटचा फरक क्रेडिटला, क्रेडिटचा फरक डेबिटला. मग आता डेबिटला फरक आहे, ट्रान्सफर होताना क्रेडिटला जाणार. मग एक लाईन सोडली होती इथं लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट. बाय ग्रॉस प्रॉफिट 35,800. 35,800. आता फरक ट्रान्सफर केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. आपण थोडी जागा ॲडजस्ट करूया. मग जागा ॲडजस्ट करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आता क्लोज करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट चेक करा. आउटर कॉलम डेबिट आणि क्रेडिट. मला वाटतं परत क्रेडिटच जास्त आहे. मग करा 35 आणि 2 37, 37 आणि 8 45 आणि 7 52, 52 800, 53,100. टोटल किती येते? 53,100. मग इकडे रेकॉर्ड करा. क्रेडिट जास्त आहे 53,100. ती सेम टू सेम टोटल इकडे डेबिटला लिहा 53,100 आणि फरक डेबिटला येणार कारण डेबिट कमी आहे. मग 5,000, 7,000, 21,000 या सगळ्या अमाऊंट 53,100 मधून वजा करा. मग 53,100 मधून वजा केल्यानंतर फरक येतोय आपला विद्यार्थी मित्रांनो 53,100 मधून वजा करा. फरक येणार 7,180. नंतर तुम्ही चेक करा 7,180. आता या फरकाला काय नाव द्यायचं? डेबिटला फरक आला तर नेट प्रॉफिट, क्रेडिटला डिफरन्स आला तर नेट लॉस. मग याला नाव द्या नेट प्रॉफिट. 2 नेट प्रॉफिट. आणि हा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कॅपिटलला ट्रान्सफर करायचा. नेट प्रॉफिट असेल तर ॲड, नेट लॉस असेल तर लेस. मग आता कॅपिटलमध्ये जा आणि नेट प्रॉफिट आहे. नेट प्रॉफिट म्हणजे काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. मग लिहा ॲड नेट प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट ॲड करा. ॲडचं सिम्बॉल प्लसचं सिम्बॉल द्या. किती नेट प्रॉफिट होता? 7,180. मग नेट प्रॉफिट ॲड करा 7,180 आणि फायनल कॅपिटल आउटरला लिहा 280 आणि 7,180 2,87,180. फायनल कॅपिटलची अमाऊंट आली 2,87,180. फायनल कॅपिटल क्लोज झाल्यानंतर आता तुमचा इथं बॅलन्स शीट क्लोज करा. बॅलन्स शीट क्लोज केल्यानंतर बॅलन्स शीटला फरक नको, बॅलन्स शीट टॅली झालं पाहिजे. म्हणजे लायबिलिटी आणि असेट दोन्ही सेम टू सेम आल्या पाहिजे. मग तुम्ही चेक करा या आउटर कॉलमची टोटल आणि असेटच्या आउटर कॉलमची टोटल तुम्ही करा. टोटल येते 4,17,630. टोटल येणार 4,17,630. मग 30 टोटल इकडे पण लिहा. नंतर तुम्ही चेक करा 4,17,630.
4,17,630ला बॅलन्स शीट काय झाली, टॅली झाली. तर या पद्धतीने आपण आजचा प्रॉब्लेम क्लोज केला, टॅली केला 4,17,630. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला असेल. असेच नवनवीन प्रॉब्लेम बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी DNA कॉमर्सला कनेक्ट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण अकाउंटसाठी फक्त एक नाव DNA कॉमर्स. पुढच्या लेक्चरला परत एक नवीन प्रॉब्लेम शिकूया, नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. इथे आपण थांबूया. थँक्यू.